जर आपण ध्वनी प्रक्षेपकातून किंवा ध्वनिवर्धकातून एक छोटासाच पण जोराचा आवाज केला तर आपण स्पंद लहर तयार करू शकतो. यामुळे माध्यमाचं जे संपीडन होतं त्या संपीडित क्षेत्राचा वेग पाहून आपण ध्वनीचा वेग शोधू शकतो. आता 20 अंश सेल्सिअस तापमानाच्या कोरड्या हवेमध्ये ध्वनीचा वेग सुमारे 343 मीटर प्रति सेकंद किंवा 767 मैल प्रति तास असा असतो. आपण हार्मोनिक लहरीमध्ये ध्वनीच्या वेगाचे निरीक्षण करू शकतो. लहरीचा वेग माध्यमातून संपीडित क्षेत्रे किती वेगाने प्रवास करतात यावरून ठरतो. पण इथे लक्षात घ्या की ध्वनीचा वेग म्हणजे मागे पुढे जाणाऱ्या हवेच्या रेणूंचा वेग नाही बरं का. इथे हवेचे रेणू हे विशिष्ट वेगाने हालचाल करत आहेत. पण ध्वनी लहरीचा वेग म्हणजे हवेच्या रेणूंमधून प्रवास करणाऱ्या विक्षोभाचा किंवा या हालचालीचा वेग होय. ध्वनीला आपण अनुतरंग किंवा लॉन्जिट्युडिनल वेव्ह असं म्हणतो. अशी लहर माध्यमाच्या कंपनांच्या रेषेला समांतर प्रवास करते. आता यातला दुसरा प्रकार म्हणजे अवतरंग किंवा ट्रान्सव्हर्स वेव्ह. जेव्हा लहरीचा वेग हा माध्यमाच्या कंपनांना लंब असतो तेव्हा त्याला अवतरंग म्हणतात. याची उदाहरणे म्हणजे तारेवरच्या लहरी किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरील लहरी. विस्थापन विरुद्ध स्थिती हा आलेख पाहून आपल्या लक्षात येते की जशी लहर प्रवास करते त्या लहरीचा आकार हा उजवीकडे प्रवास करतो. आणि या ध्वनी लहरीचा वेग तिच्या शिखरांच्या, दरीच्या किंवा लहरीवरील कोणत्याही एका बिंदूच्या वेगाचे मोजमाप करून ठरवला जाऊ शकतो. तर मग या ध्वनी लहरीच्या वेगाचे सूत्र शोधण्यासाठी इथे नेमकं काय घडतंय ते लक्षपूर्वक बघूया. इथे हवेच्या एकाच रेणूकडे लक्ष द्या. या रेणूला एक पूर्ण चक्रात मागे पुढे जाण्यासाठी एक आवर्तकाल लागतो. या काळात लहरीचा आकार सुद्धा एका पूर्ण तरंगलांबी इतका पुढे सरकलेला आहे. ओ, हे कसं काय झालं बरं? मग असं आहे की एका आवर्तकालानंतर लहरीला तिच्या मूळ आकाराशी जुळणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे एका आवर्तकालानंतर हवेच्या रेणूला सुद्धा त्याच्या मूळ जागेवर येणे आवश्यक असते. आता आपल्याला माहितीये की वेग म्हणजे एकक वेळेत कापलेले अंतर. म्हणून मग आपण ध्वनी लहरीचा वेग अशा प्रकारे लिहू शकतो: ध्वनीची तरंगलांबी भागिले आवर्तकाल. ठीक आहे. आता आपल्याला माहितीये की कुठलीही लहर एका आवर्तकालात एक तरंगलांबी इतके अंतर कापते आणि वारंवारिता म्हणजे आवर्तकालाचा व्यस्त असतो. म्हणून या सूत्रात आपण वेग बरोबर तरंगलांबी गुणिले वारंवारिता असे सुद्धा लिहू शकतो. आता हे सूत्र कुठल्याही लहरींना लागू होते, कारण कुठलीही लहर प्रत्येक आवर्तकालामध्ये एक तरंगलांबी इतके अंतर पार करते. पण आता इथे सावध राहण्याची गरज आहे. हे सूत्र पाहून कुणालाही असं वाटू शकतं की वारंवारिता वाढवली तर ध्वनिलहरीचा वेग सुद्धा वाढेल. पण असं नसतं बरं का. वारंवारिता वाढवली तर तरंगलांबी तितक्याच पटीने कमी होते आणि ध्वनिलहरीचा वेग मात्र स्थिर राहतो. खरं तर ध्वनी प्रक्षेपकामध्ये आपण काहीही केलं तरी ध्वनीचा वेग बदलू शकत नाही. पण तरी आपल्याला ध्वनीचा वेग बदलायचा असेलच तर काय करायचं? तर पहा, ध्वनीचा वेग बदलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एकतर माध्यमच बदलून टाकणे. पण तसं शक्य नसेल तर असलेल्या माध्यमाचे गुणधर्म बदलणे. म्हणजे जर आपलं माध्यम हवा असेल तर आपण त्याचे तापमान, आर्द्रता किंवा घनता बदलू शकतो. आणि आपल्याला माध्यमच बदलून टाकता येऊ शकतं. जसं की हवेच्या ऐवजी आपण पाणी किंवा हेलियम किंवा एखादा धातू सुद्धा वापरू शकतो. यामुळे ध्वनीचा वेग बदलेल. अनेकांना असे वाटते की आयामात बदल केल्याने ध्वनिलहरीचा वेग बदलतो, पण तसं काही नाही. जर आपण मोठ्या आयामाचे ध्वनिस्पंद तयार केले तर ते त्याच माध्यमात लहान आयामाच्या ध्वनिस्पंदापेक्षा जास्त वेगाने वगैरे प्रवास करत नाही. ते फक्त अधिक मोठे ऐकू येतात. मोठ्याने ओरडल्याने काही तुम्हाला लवकर ऐकू येत नाही बरं का. त्यांचा फक्त आवाज मोठा असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, ध्वनिलहरीचा वेग हा पूर्णपणे ज्या माध्यमातून त्या प्रवास करत आहेत त्या माध्यमाच्या गुणधर्मांवर अवलंबून असतो.